रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय घरगुती कढी. बघा, ती कढी बनवण्यासाठी काय काय सामान घेतलंय आपण बघून घेऊ. आपण आता ह्याला आपण ताक घेतलंय. बघा, आपण आता हे काय घेतलंय: कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, लवंगा, दालचिनी, अख्ख्या मेथ्या, हिंग आणि बाकी आपलं हळद, जिरे, मोहरी हे तर असतंच. आपण आता हे जे आहे हे बघा, आपण आता हे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आपण यातून आता असं छान बारीक करून घेऊ. आणि हे ताक आहे, हे ताक मी साय होती ती साय हलवली, त्याची कढी बनवणार आहे आपण. बघा, आपण आता ही बेसन पीठ यात कालवून घेतले, जेणेकरून आपली लसूण आणि मिरची यात चेचरली तर त्यातच ते पाणी टाकून बेसन पीठ टाकून असं छान मिक्स करून घेतले आहे. आपण आता फोडणी देऊन घेऊ. कढई तापली, आपण आता हे तेल टाकून घेऊ. बघा, तेल तापले, आपण टाकू आता मोहरी. आपली मोहरी तडतडली आहे, गॅस कमी करू आपण. आणि आता ही अख्खी मेथी टाकू आपण बघा फोडणीला. नंतर आपण हे लवंग, दालचिनी टाकू. आणि आता आपण हिंग टाकणार आहे बरं का. हिंगाच्या नंतर बघा, आपण हे वाटण टाकू. ह्या वाटणामध्ये आपण जिरे टाकून घेतले ते वाटायच्या वेळेस. आणि हो, आपण यात लवंग टाकली, ती लवंग उडण्याची भीती असते बरं का. कमी गॅस आहे, फोडणी छान होऊ देऊ. अगदी थोडी अशी हळद टाकून घेऊ आपण फोडणीला. आली आपली हळद. बघा, कमी गॅसवर आपण फोडणी करून घेऊ. आणि आता आपलं आलं हे ताक. आपली कढी फुटली नाही पाहिजे यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बरं का. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. बघा, हे ताक टाकले आपण फक्त ताकाला फोडणी दिली आता. आणि फोडणी दिल्याच्या नंतर पूर्ण असं एकसारखं हलवत राहायचं बरं का. मी आता गॅस वाढवलाय, थोडा मोठा केलाय गॅस. आणि आपण बघा, बेसन पीठ पाण्यामध्ये हलवून ठेवलं होतं अगोदरच, जेणेकरून आपल्याला ही कढी ताक असं पूर्ण हलवत राहावं लागणार आहे. बघा, आपल्या ताकाला थोडी अशी उकळी जाणवते, पण मी हलवणं काही बंद नाही केलं बरं का. आता आपण हे बेसन पीठ टाकून घेऊ पाण्यामध्ये. जे कालवून घेतलं होतं ते बेसन पीठ टाकून घेऊ. बघा, असं करत राहिलं ना तर पूर्ण उकळोपर्यंत पूर्ण एकसारखं असं हलवत राहायचं, नाही तर आपली कढी फुटते बरं का. पण न फुटण्याचं कारण आहे बघा, आपण मोठा गॅस केलाय आणि आता हे एकसारखं मी हलवणार आहे. आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला मी, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आपली ही खरंच खूप छान महाराष्ट्रीयन कढी बनते बघा. थोडं उकळी येऊपर्यंत तर आपण गॅस मोठाच ठेवलाय आणि मी एकसारखं हलवते असं. बघा, आपली कढी कशी छान अशी आळत आली आहे हे बघा. आणि त्याचं स्ट्रक्चर पण कसं झालंय, घट्ट होत चालली आहे. आणि तरी पण पूर्ण उकळोपर्यंत मी हलवणारच आहे बरं का. हे बघा, आपण हलवत राहिलं ना तर कढी फुटत नाही. कलरही बदललाय, अगदी अशीच उकळू देते 2 मिनिटासाठी. आणि आता आपण कमी गॅस करू बरं का. अजून आपण यात 2 वस्तू टाकणार आहेत. बघा, किती छान स्ट्रक्चर आलंय आपल्या कढीचं. खूप छान लागते बरं का. अशी घरगुती ताकाची कढी बनवली आहे आपण. बघा, तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ मला नक्की लाईक करून सांगा बरं का. आपण गॅस बंद केलाय. आता आपण यात टाकू मीठ बरं का. मीठ लगेच टाकलं नाही ना. बघा, आपण आता यात टाकू मीठ. हे आलं आपलं चवीनुसार मीठ. आणि आपण एक थोडं अगदी असं किंचित गुळ टाकणार आहे बघा. हा आला आपला गुळ. आणि आपण जेव्हा गॅस बंद करतो तेव्हाच आपण हा गुळ आणि मीठ टाकायचंय बरं का, जेणेकरून आपली कढी फुटत नाही. कढी न फुटण्याची ही खूप महत्वाची एक ट्रिक आहे बघा. तुम्ही पण अशीच कढी नक्की बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा किती सुंदर झाली बघा आपली कढी.